Now let's start with the asexual reproduction in multicellular organisms. आधी आपण जे बघितलं त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स होते, आता आपण बघणार आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये फर्स्ट पार्ट आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन मध्ये नेमकं होत काय असतं, तर एक पेरेंट ऑर्गॅनिझम असतो. जो पेरेंट आहे त्याचं कुठल्या नाही कुठल्या नॅचरल कंडिशन्स किंवा कॅलॅमिटीजमुळे ब्रेकडाऊन होतं. छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्समध्ये तुकड्यांमध्ये तो ब्रेक होतो आणि प्रत्येक ब्रेक झालेला पार्ट नवीन तयार होत असतो, नवीन बॉडी तयार होत जाते. In fragmentation, this type of asexual reproduction occurs in multicellular organisms. In this type, the body of parent organism breaks up into many fragments. जे काही parent organism आहे त्याची बॉडी वेगवेगळ्या फ्रॅगमेंट्स मध्ये, दिस फर्स्ट फ्रॅगमेंट, सेकंड फ्रॅगमेंट, वेगवेगळ्या फ्रॅगमेंट्स मध्ये तुटत जाती. And each fragment starts to live as an independent new organism. आणि प्रत्येक फ्रॅगमेंट, दिस इज फर्स्ट फ्रॅगमेंट, दिस इज सेकंड फ्रॅगमेंट, आणि प्रत्येक फ्रॅगमेंट पुढे जाऊन नवीन ऑर्गॅनिझम म्हणून जगायला चालू करतो. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गी लाईक स्पायरोगायरा. इथं फ्रॅगमेंटेशनचे एक्झाम्पल काय आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल इज स्पायरोगायरा. स्पॉन्जेस लाईक सायकॉन. सायकॉन इज द सेकंड एक्झाम्पल. Whenever there is plenty of water, जेव्हा जेव्हा जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं and nutrients available, Spirogyra, its filament grows up very fast. जेव्हा जेव्हा जास्त पाणी असतं, खाद्यपदार्थ जास्त असतात, न्यूट्रिएंट्स जास्त असतात, स्पायरोगायरा खूप फास्ट ग्रो होतो आणि नंतर ब्रेकडाऊन होतं इनटू स्मॉल फ्रॅगमेंट. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याची ब्रेकडाऊन व्हायला चालू होती. Each fragment starts to live independently. प्रत्येक फ्रॅगमेंट स्वतः जगायला चालू करतो as a new Spirogyra fiber. If the body of Cycon breaks up accidentally, चुकून ऍक्सिडेंट होऊन सायकॉनची बॉडी ब्रेक झाली तरी सुद्धा each fragment will develop into a new Cycon. प्रत्येक फ्रॅगमेंट स्वतः वेगळा सायकॉन म्हणून जन्माला येणार. इथे एक्झाम्पल आहे स्पायरोगायराचं. स्पायरोगायरा चे तुकडे 3 झालेले आहेत असं दाखवलंय, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड फ्रॅगमेंट, आणि प्रत्येक फ्रॅगमेंट स्वतः जगायला चालू करतोय. दिस इज नथिंग बट फ्रॅगमेंटेशन. कमिंग टू द सेकंड टाइप ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, त्याचं सेकंड टाइप इज रिजनरेशन. तुम्ही कधी बघितलं का घरामध्ये की एखादी पाल असती आणि त्याची शेपटी तुटलेली असती, ती तुटलेली शेपटी नंतर हळूहळू उगवायला लागते. तर हे कशामुळे होतं, त्याचं आन्सर आहे रिजनरेशन. जर आपण एखाद्या पालीला बघितलं, इथे एक डायग्राम आहे, तर फर्स्ट डायग्राम शोज दी प्रॉपर लिझार्ड. सेकंड डायग्राम मध्ये तिची शेपटी तुटलेली आहे. थर्ड डायग्राम मध्ये 4 वीक्सनी हळूहळू शेपटी तिची बनत चालली आहे. आणि लास्ट डायग्राम मध्ये तुम्ही बघताय की तिची पूर्ण शेपटी व्यवस्थित बनलेली आहे आफ्टर 22 वीक्स. पण तुम्ही विचार केलाय काय, चुकून जर पालीचं तोंड कापलं गेलं, हात कापला गेलं, पाय कापला गेला, तर ते पुन्हा येणार आहेत का? नाही. फक्त तिची शेपटी कापली गेली तरच ती पुन्हा निर्माण होती. म्हणजेच काय, दिस इज लिमिटेड. आणि लिझार्ड इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. काही लिमिटमध्येच, म्हणजे फक्त टेलसाठीच हे रिजनरेशन होतं. कमिंग टू दी सेकंड एक्झाम्पल, दॅट इज प्लॅनेरिया. प्लॅनेरिया इट ब्रेक्स अप इट्स बॉडी इनटू पार्ट्स. प्लॅनेरिया आपली बॉडी ब्रेक करत जाते इन व्हेरियस पार्ट्स अँड देअर आफ्टर ईच पार्ट विल रिजनरेट. आणि प्रत्येक पार्ट काय करतो, रिजनरेट व्हायला चालू होतो. प्रत्येक पार्ट पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. दस न्यू 2 प्लॅनेरिया आर फॉर्म. अशाच पद्धतीनं 2 न्यू प्लॅनेरिया तयार होत आहेत. कम टू डायग्राम बिलो ओव्हर हिअर. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलात, दिस इज द पेरेंट प्लॅनेरिया. ह्याचे काय झाले, तुकडे झालेले आहेत. हे 3 तुकड्यांमधून पहिला तुकडा आहे त्याचं तोंड. तोंडापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार झालाय. सेकंड, दुसरा तुकडा आहे त्याची बॉडी पार्ट.
त्या बॉडीपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार झालाय आणि शेवटचा पार्ट आहे त्याची टेल, या टेलपासून पण नवीन ऑर्गॅनिझम तयार झालाय. छोटंसं मजेशीर एक्झाम्पल म्हणजे जर मला तोंड कापलं गेलं तर मी पुन्हा तयार होणार आहे. ओके, माझ्या तोंडापासून एक छोटंसं नख कापलं गेलं माझं तरी सुद्धा मी तयार होणार आहे. दिस इज नथिंग बट रिजनरेशन. म्हणजेच काय, एका पेरेंटचे जर काप झाले, तुकडे झाले, तर त्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे. एक्झाम्पल्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रिजनरेशनचे एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. लिमिटेड रिजनरेशन एक्झाम्पल आहे लिझार्ड. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 टाइप्स होते. फर्स्ट वॉज युनिसेल्युलर, सेकंड इज मल्टीसेल्युलर. त्यामध्ये युनिसेल्युलर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा बडिंग आहे, इफ यू रिमेंबर. आणि आता आपण काय शिकतोय, मल्टीसेल्युलर, त्याच्यामध्ये सुद्धा बडिंग आहे. देर आर 2 टाइप्स. युनिसेल्युलर जे बडिंग आहे ते कशात होतं, ईस्ट मध्ये होतं, इफ यू रिमेंबर. आणि मल्टीसेल्युलर बडिंग जे आहे ते कशामध्ये होतं, आता हायड्रामध्ये, जे आता आपण शिकणार आहे. सो लेट स्टार्ट विथ द बडिंग इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, दॅट इज हायड्रा. अंडर फेवरेबल कंडिशन, जेव्हा जेव्हा कंडिशन्स फेवरेबल आहेत, ॲटमॉस्फिअर चांगला आहे ज्याच्यामध्ये तो आणखीन एक जीव निर्माण करू शकतो, अशा कंडिशन्समध्ये ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी, त्याच्या बॉडीच्या एखाद्या स्पेसिफिक पार्टमध्ये, दिस फर्स्ट डायग्रॅम इज ऑफ द हायड्रा, त्याच्या टेलच्या पार्टमध्ये एक छोटीशी आउटग्रोथ निर्माण झालेली आहे, एक छोटंसं बड, पुटकुळी उठल्यासारखी झालेली आहे. अँड इट इज फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ द बॉडी. रिपीटेड डिव्हिजन म्हणजेच काय, कंटिन्युअसली डिवाइड होत जात आहेत सेल्स. कुठले सेल्स, रिजनरेटिव्ह सेल्स, जे सेल्स सारखं नवीन प्रजनन करणार आहेत, मिओसिस मायटोसिस करणार आहेत. इथं मायटोसिस करून काय होत आहेत, रिजनरेट होत आहेत ऑफ द बॉडी वॉल. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड एज बड. ह्या आउटग्रोथला काय म्हणायचं, बड. बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. हा बड जो आहे तो प्रोग्रेसिव्हली ग्रो व्हायला लागतो, हळूहळू हळूहळू. प्रोग्रेसिव्हली म्हणजेच काय, स्लोली इट स्टार्ट्स गेटिंग फॉर्म ऑफ द पेरेंट हायड्रा. हळूहळू तो पेरेंट हायड्रा सारखा बनायला लागतो आणि एक छोटासा हायड्रा इथं निर्माण होतोय. यू कॅन सी सेकंड डायग्राम ओव्हर हिअर. Dermal layers and digestive cavity of the budding hydra are in continuity with those of the parent hydra. Parent hydra चे जे काही बॉडी कॅव्हिटी आहे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, डर्मल लेयर्स आहेत. व्हॉट इज डर्मल लेयर, दॅट इज स्किन ऑफ द हायड्रा. व्हॉट इज डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ द हायड्रा. हे सगळे त्याच्या कंटिन्युटीमध्ये येतात, पेरेंट हायड्राच्या आणि बडच्या कंटिन्युटीमध्ये येतात. पेरेंट हायड्रा सप्लाईज न्यूट्रिशन टू दी बडिंग हायड्रा. ज्या पद्धतीने एक आई मुलाला न्यूट्रिशन देत असते, तसंच ह्या हायड्रामध्ये पण तेच होतं की पूर्णपणे बडिंग हायड्रामध्ये न्यूट्रिशन कोण पाठवतं, पेरेंट हायड्रा त्याची आई पाठवते. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम दी पेरेंट हायड्रा. इथं थर्ड डायग्राममध्ये बघताय की आता जो काही बड होता, छोटीशी आउटग्रोथ होती, ती व्यवस्थित तयार झाली आहे, पूर्णपणे सशक्त झाली आहे, त्याला भरपूर न्यूट्रिशन मिळालेलं आहे फ्रॉम दी पेरेंट इटसेल्फ अँड स्टार्ट्स टू लीड अन इंडिपेंडेंट लाईफ. अशा वेळेला जेव्हा तो तयार झालेला आहे तेव्हा तो काय करतो, आईशी नातं तोडतो आणि स्वतः जगायला चालू करतो. when it grows up and becomes able to lead an independent life, स्वतः जगायला चालू करतो आणि तो एक त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे हायड्रा निर्माण व्हायला लागतात. सो दिस इज नथिंग बट बडिंग. बडिंग का म्हटलंय, छोटीशी पुटकुळी, छोटंसं बड दोन्हीच्या वेळेला निर्माण झालं होतं, ईस्टच्या वेळेला सुद्धा आणि हायड्राच्या वेळेला सुद्धा. त्या डायग्राम मध्ये बघितलं तर, आणि ईस्टच्या डायग्राम मध्ये सुद्धा अशी डायग्राम होती ती. इथं पण बड निर्माण झालं होतं. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज बडिंग. नाव द नेक्स्ट पार्ट, दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. Reproduction in plants with the help of vegetative parts like root, stem and leaf and bud is called as vegetative reproduction. जे काही प्लांट्स आहेत त्यांचे रूट्स असतील, स्टेम असतील, लीफ असेल, बर्ड्स असतील, यांच्यापासून जर नवीन ऑर्गॅनिझम, नवीन प्लांट निर्माण होत असेल तर त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजेच मूळ, खोड
पानं आणि जे काही बड्स असतात ह्यांच्यापासून जर आपल्याला नवीन ऑर्गॅनिझम मिळत असेल तर त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज ऑफ दी पोटॅटो. इट इज परफॉर्म विथ दी हेल्प ऑफ आईज. तुम्ही जर कधी बटाटा बघितला असेल, बटाट्यावरती छोटे छोटे असे बड झालेले असतात व्हाईट कलरचे, त्याला डोळे असे म्हणतात, आईज असं म्हणतात. त्या बडला जर आपण सॉइलमध्ये घातलं, त्याला मुरवलं तर काय होणार आहे, त्याच्यापासून नवीन पोटॅटोचं प्लांट येणार आहे. तसंच इथं डायग्राम आहे. हा पोटॅटो आहे. पोटॅटोमध्ये हे जे डार्क ब्राऊन दिसत आहेत दोज आर नथिंग बट आईज, त्यांना डोळे असं म्हणतात. आणि दीज आर जर्मिनेटिंग आय बर्ड्स. म्हणजेच काय, जर आपण ते सॉइलमध्ये घातलं तर पोटॅटो प्लांटची उगवण हळूहळू चालू होते. Another example is the bryophyllum leaf. It performs vegetative propagation with the help of buds present on the leaf margin. इथं आणखीन एक डायग्राम आहे. दिस डायग्राम इथं जर तुम्ही बघितला, ही एक लीफ आहे. ह्या लीफ वरती आणखीन लीव्स यायला लागलेत. these are the leaves again that are coming. त्याच्यामध्ये इथं खाली रूट्स आलेले दिसत आहेत, वरती लीव्स आलेले दिसत आहेत. म्हणजेच काय, का लीफ पासून सुद्धा आपल्याला आणखीन एक प्लांट हळूहळू निर्माण होताना दिसत आहे. दॅट इज नथिंग बट दी ब्रायोफाइलम लीफ. In case of plants like sugar cane and grasses, here I have drawn a sugar cane. Vegetative propagation occurs with the help of buds present on the nodes. Sugar cane जर तुम्ही बघितलं, त्याच्यावरती असे रेगा असतात, जिथं मी इथं ब्राऊन कलरनी काढलेले आहेत. त्या रेगा म्हणजेच काय तर नोड्स. या नोड्स मधून आपल्याला काय मिळत आहेत, बड्स मिळत आहेत. या बड्स पासून नवीन शुगर केन आपण बनवू शकतो. प्लांट्स लाईक कॅरेट, रॅडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ दी हेल्प ऑफ रूट्स. त्यांच्या रूट्सनी आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन करू शकतो. म्हणजेच त्यांच्यासारखेच प्लांट्स आपण बनवू शकतो. इथं आपल्याला काय कळतंय, जर रूट्स असतील, लीव्स असतील, स्टेम असेल, बड असेल, ह्यांच्यापासून नवीन प्लांट आपण बनवू शकतो. ह्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. एक्झाम्पल्स काय आहेत, पोटॅटो, ब्रायोफाइलम लीफ, कॅरेट, रॅडिश, शुगर केन, ग्रासेस. From all these things you can take any 2-3 examples and write in your exam. Next part, spore formation. तुम्ही कधी तुमच्या घरामध्ये भाकरी, ब्रेड असेल तर त्याच्यावरती फंगल ग्रोथ बघितली आहे का? ग्रीन कलरची, व्हाईट कलरची, डार्क ब्लॅक कलरची. ते कशामुळे होतं, तर स्पोर फॉर्मेशननी होत असतं. 2-3 दिवसानंतर भाकरीवरती, ब्रेडवरती फंगल ग्रोथ हळूहळू यायला लागते. इथं डायग्राम दिली आहे, त्याच्या ब्रेडवरती ग्रीन कलरची फंगल ग्रोथ आलेली आहे. हे कशामुळे होत आहे, स्पोर फॉर्मेशनमुळे. स्पोर फॉर्मेशन नेमकं कसं होतंय ते बघूया. स्पोर्स म्हणजेच काय, तर छोटे छोटे कण ज्यांच्यामुळं आपल्याला नवीन फंगल ग्रोथ दिसायला लागते. फंगाई लाईक म्युकर, इथे एक्झाम्पल काय आहे, म्युकर, हॅव फिलामेंटस बॉडी. फिलामेंट सारखी बॉडी. फिलामेंट म्हणजे एखादा धागा एकमेकांना जोडल्यासारखा. तर म्युकरची जी काही बॉडी आहे ती फिलामेंटस बॉडी आहे. ही जी बॉडी आहे त्याला काय म्हणायचं, फिलामेंटस बॉडी. एकमेकांना जोडलेलं विथ देअर रूट्स. दे हॅव स्पोरॅन्जिया. हे जे राऊंड ग्रीन कलरचं दिसतं त्याला नेम आहे स्पोरॅन्जियम. त्याला स्पोरॅन्जिया असं म्हणतात. जर जास्त नंबरमध्ये असेल तर स्पोरॅन्जिया. स्पोरॅन्जियम इफ ओनली वन स्पोर राऊंड इज प्रेझेंट. वन्स द स्पोर्स आर फॉर्म, ह्याच्या आतमध्ये भरपूर स्पोर्स किंवा सेल्स निर्माण व्हायला लागतात. स्पोरॅन्जिया बर्स्ट अँड स्पोर्स आर रिलीज्ड. जे काही स्पोर्स निर्माण झालेले आहेत, सेल डिव्हिजन होऊन नवीन नवीन स्पोर्स निर्माण झालेले आहेत, जेव्हा ते गच्च भरतं तेव्हा काय होतं, स्पोरॅन्जियम बर्स्ट होतं, फुटून बाहेर निघतात त्यातले वेगवेगळे स्पोर्स आणि बाहेर उडून पुन्हा कशावर पडतात, ब्रेडवरच पडतात. त्यामुळं त्या स्पोर्स पासून नवीन फिलामेंटस ग्रोथ चालू होती. म्हणजेच काय, नवीन म्युकर यायला चालू होतो, नवीन फंगस यायला चालू होतो. स्पोर जर्मिनेट इन द मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसेस. मॉइस्ट आणि वॉर्म प्लेसेस वरती हळूहळू ते स्पोर्स उगवायला लागतात अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म्ड. आणखीन काय निर्माण होती, नवीन फंगल कॉलनी बनायला चालू होती. दिस इज नथिंग बट दी स्पोर फॉर्मेशन. म्हणजेच काय की फंगल ग्रोथ कशी होते.
ह्याच्यामध्ये काय कळलं तर these are the roots present, that is rhizoids. या रॉइझॉइड्सनी काय होतं, जे काही ब्रेड आहे, दिस इज द ब्रेड, बटर, भाकरी, वॉट एव्हर इट इज, ह्याच्यावरती काय होतं, ते रायझॉइड्स फर्म ग्रिप धरून बसतात आणि त्यामधलं जे काही न्यूट्रिशन आहे ब्रेड मधलं किंवा भाकरी मधलं ते कुणापर्यंत पोहोचवतात, स्पोरॅन्जियम पर्यंत पोहोचवतात. वरती स्पोरॅन्जियम मध्ये काय होतंय, सेल डिव्हिजन भरपूर प्रमाणात चालू होतं, त्यांना न्यूट्रिशन जसं जसं मिळत जातं तसं. एकदा स्पोरॅन्जियम गच्च भरला की तो फुटतो आणि त्यामधले जे काही स्पोर्स आहेत या डायग्राम मध्ये दाखवलेले असे स्पोर्स बाहेर उडून पडतात. ते खाली पडल्यानंतर त्यांच्यापासून पुन्हा नवीन ग्रोथ चालू होते. दिस इज नथिंग बट दी स्पोर फॉर्मेशन.